आहेत आपलं ठरवून टाकायचं, हे आपण ठरवत नाही, आपण सरमिसळ होऊन जातो आणि काय होते आपलेच आहेत. त्याच्यामुळे नेहमी घात होत आलेला आहे आपला आणि आताही होणारच आहे. कारण त्यांचं महाबोधी विहार त्यांचं नाहीच आहे, ऑलरेडी ते वर्ल्ड हेरिटेज साईट आहे. तरी त्यांनी, मी बुद्ध पौर्णिमेला प्रत्येक वर्षी जाते तिथे, तर तिथे होतो 12 तारखेला आणि 11 वाजता आम्ही खीर अर्पण केली आणि 12 वाजता ते पंडे पण दिसले ज्यांनी ती पूजा केली होती महाबोधीच्या आतमध्ये पिंडाची, तर त्या दिवशी दिसले, परंतु लक्षात नाही आले नसते असे. ही गोष्ट मला दुसऱ्या दिवशी जेव्हा दान डिस्ट्रीब्यूट करताना 7 वाजता कळली. एक खेमा भिक्षुणी आहेत तिथे, त्या नेहमी भेटतात मला, तर आपली सवय असते भिक्षुण्यांना म्हणायची की वंदामी आर्यजी, तर ती म्हणाली क्या वंदामी कर रहे, इतना बड़ा कांड हो गया और कोई बोल नहीं रहे. 7 वाजता संध्या 13 तारखेची गोष्ट. मग तिथे 40 लोकांना काय झालं की आतमध्ये पिंडाची पूजा केली, ज्या दिवशी की भगवान बुद्धाची, तिथं हिंदू धर्माचा जरी असेल तरी तो काय करतो, बुद्धांचीच पूजा करतो रांगेत लागून, तो कधीच तिथं होत नाही. महाशिवरात्री नव्हती त्या दिवशी, तर ते त्यांनी केलं. तर 50 लोक आम्ही सगळेच झालोच होतो, भिक्षुणी होत्या 15-20 जणी. आम्ही महाबोधीच्या प्रांगणात, आमच्याजवळ मोबाईल तर आतमध्ये नेता येत नाही, तर आम्ही त्या प्रांगणामध्ये नारे लावले, BTMC विरुद्ध नारे लावले. आम्हाला अटकही मारू शकत होते ते बरेचसे होते, पण त्यांनी RSS आणि BG-वाल्यांनी ते पूजा करून घेतली होती. त्यांनी 50 गुंडे घुसवून भिक्षुणींना मारलं, भिक्षूंचे चिवर फाडले आणि आम्ही वरच्या साईडला होतो. मी 9 भिक्षुणींना वाचवून समोरच्या साईडनी आली. मी समोर आली तर ती मग BTMCची सेक्रेटरी आली. आपण घाबरत नाही, जेव्हा आपण कामं करत आहोत समाजात, या आपलं कर्तव्य हे आहे की आपण बोललं पाहिजे, तिथं बोललंच पाहिजे. मग ती सेक्रेटरी म्हणाली आप शांत हो जाओ, अब चुप हो जाओ. मैं बोले क्यों चुप होंगे, जब बोलिए बुद्ध पूर्णिमा है, आज के दिन तो बुद्ध पूर्णिमा के दिन तो बुद्ध की पूजा होनी चाहिए, आपने कैसे किए, वो नहीं कर सकते. बरंच हे झाली आणि आम्ही तिथून निघालो. मग आम्ही लामाकडे आलो, त्यांनी पण काही हे नाही केलं. गिन्याचार सर मग ते आले होते भंतेजी, ते सर्व हे झाले. म्हणून म्हणजे ठरवून घ्या की जे तुमचं आहे, तरी ते म्हणतात की आमचं आहे. तिथं ऑलरेडी वज्रासन आहे, भगवान बुद्धांना संबोधी प्राप्ती झालेली. तर ठीक आहे, ह्या लोकांनी बुद्ध विहारांना मंदिरात काबीज केलं, म्हणजे परिवर्तित केलं असेल, पण तिथं ऑलरेडी सर्वांवर हेरिटेज साईट असल्यावरही ते म्हणतात की आमचं आहे. म्हणून समोरचा काळ आपल्यासाठी काय येणार आहे हे ठरवून चाला. आम्ही माझेही मुलं आहेत, सगळ्यांची मुलं आहेत, तर कठीण खूप राहणार आहे. बाबासाहेबांनी तर फार सुंदर आपल्याला तो धम्म दिला आहे, इतका सुंदर धम्म दिला आहे. त्या धम्माला वाचवण्याचं काम प्रत्येकाचंच आहे. ते वाचवणं म्हणजे हे नाही की आपण त्या विहारात जाऊनच काही पूजा करत बस. जेव्हाही प्रसंग आला तेव्हा रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवावी प्रत्येकाने, तेव्हाच आपण काहीतरी वाचवू शकतो, नाहीतर काही नाही. आणि खरंच आम्ही कंटिन्यू आव्हान महाबोधी पॅन्थर महिला फ्रंटचे आम्ही सगळ्यात ज्या आहोत आणि तुम्ही सगळेच त्या याच्यामध्ये सहभागी आहोत. तिथल्या आंदोलनाला पुढेही जे आंदोलन होईल त्याच्यात आम्ही पूर्ण सहभागी आहोत. तर अजून एक आता मी पॅन्थर महिला फ्रंटतर्फे 25 डिसेंबर आता येत आहे. बाबासाहेबांनी त्यावेळेस मनुस्मृती जाळली होती. ते लोक बाबासाहेबांचं संविधान नाही पाहिजे त्यांना पाहिजे मनुस्मृती. तर बाबासाहेबांनी त्यावेळेस जाळली होती मनुस्मृती महाडला. तर आता प्रतिकात्मक आपण प्रत्येक वेळेस तेच करायचे आता की संविधान चौकामध्ये मनुस्मृती जाळण्याच्या मोठ्या प्रमाणात करायच्या आणि तुम्ही सर्वांनी त्यात सहभागी व्हा. हिच्याकडे सुविधा काही नंबर आहे सगळ्यांचे, माझं तर मी करत राहते, आपलं आहे ग्रुप अजून दुसरे पण, परंतु खरंच ते करणं गरजे आहे. तुम्ही त्यांना म्हणजे त्यांच्या बरोबरीने आपण विचार करतो आत्ताचा, ते 100 ते 200 वर्ष समोरचा विचार करून त्यांचे सगळे पावलं चालतात. तर आपण खूप नाही करू शकत, पण आपण बाबासाहेबांचा जो धम्म दिला आहे, ज्या धम्माने आपला माणूस बनवला आहे, माणुसकीच्या वागणं पण माणसाने म्हणजे एवढं चांगलं जीवन जगतोय, ते वाचवायचं असेल इथे, नाहीतर एवढा सुंदर धम्म संपवण्यालाही त्यांनी कमी केलं नाही आहे. वैदिक धर्म, हिंदू म्हणत नाही मी, हिंदूचं हे नाही, वैदिक धर्म त्यांचा, आणि त्यासाठी ते काहीही करतील. आणि सर्वात मोठं सेंटर हे RSSचं कार्यालय आहे. तर त्यावर त्यांना समोर ठेवूनच आता आमचं समोरचं राहणार आहे. 25 डिसेंबरला मनुस्मृती दहनाचा कार्यक्रम आम्ही संविधान चौकात करणार आहोत. तर तुम्ही सगळे जर सहभागी व्हाल तर मला खूप बरं वाटेल. आणि खरंच तुम्ही सुविधा खूप छान काम करते, मॅरेज ब्युरोचं, आणि खूप मेहनती आहे ती पोरगी. तर सर्वांना जोडून ठेवते आणि मुलामुलींचं कमी तिला ताप नाही होत, परंतु करते ती. तर त्याच्याबद्दल तिला अभिनंदन. सुनंदा पण खूप काम करून घेते पॅन्थर महिला फ्रंटचं, तिला पण अभिनंदन. आणि त्यातल्या सगळ्या पॅन्थरच्या महिला आहेत ज्या प्रत्येक वेळेस त्यात सहभागी होऊन
आपलं योगदान देतात त्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन आणि मंचावर असलेल्या सर्व मान्यवरांचंही अभिनंदन आणि तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा की धम्माच्या मॅरेज ब्युरोचं आता हे पण तुम्ही धम्माच्या याच्यावरही वाटेवर जर चांगल्या प्रकारे वाटचाल कराल तर तुमच्या येणाऱ्या पिढ्याही धम्मवानच होतील. एवढं बोलून की आपले 2 शब्द संपत. जय भीम.